यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील शेंबाळ पिंपरी मुळावा ढाणकी रस्त्याची दुरावस्था झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। विदर्भाचं शेवटचं टोक असलेल्या उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याचं मागील 20 वर्षांपासून खड्डे बुजविण्याच्या व्यतिरिक्त कुठलंही काम केलेलं नाहीये। मागील 1 वर्षांपासून रस्ता फोडून गीता टाकून तसेच अर्धवट ठेवलेले काम आता संत गतीने सुरू आहे। रस्त्यानं येण्या जाणाऱ्या लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी। सुरेश रेदासनी बोलत आहो मी साहेब। येता जाता एवढी गिट्टी उघडी पडलेली आहे साहेब। इथं रात्री जाताना 2 जण पडले सर इथं। बर, काय वाटते तुम्हाला या रस्त्याबद्दल? रस्त्याबद्दल रस्ता करायला पाहिजे साहेबांना लवकर। हे साधारणतः किती वर्षापासून रस्ता झालेला नाही? हे रस्ता याला कमीत कमी झाली असतील। हे पूर्ण रोड मी पाहिलं तर असंच नाही झालंय। बापरे, बस अशाला असं थोडंसं करायचं, थोडंसं ठेवायचं, थोडंसं करायचं, थोडंसं ठेवायचं। इकडचे प्रशासक, इकडचे कोणी लोकप्रतिनिधी कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नाही। आज मुळावा ते तुमचं उमरखेड शेंबाळ पिंपरी एवढी कंडिशन हे आहे, भारी आहे की विचारूच नका तुम्ही। आता या रस्त्याबद्दल आपलं मत काय आहे? आमचं रस्त्याबद्दल हे दैनंदिन असे गिट्टी 3 वर्षापासून असंच आहे। आम्ही पाहत म्हणजे 3-4 वर्षापासून चालू आहे आम्ही विचारायला गेले की रस्ता बस असे गिट्टी उघडी। त्या ठेकेदाराला म्हणलो हे बरोबर डांबर टाका, हे टाकलं म्हणते ते हे अशी गिट्टी बघून घ्या म्हणावं त्याला, त्यानं यानं म्हणावं काय ना नुसते हप्ते घेता म्हणावं तिथं थांबता म्हणावं। आमदार असे मागचा आमदार तसा झाला, हे निष्क्रिय आमदार असे झाले। त्यांचं पाहायचं काम आहे ना, हप्ते घेते अधिकारी असो की लोकप्रतिनिधी असो, काही ना हप्ते घेऊन घरीच बसतात, काय रस्त्याची पाहणी करत नाहीत, काय नाहीत। त्यांनी जर पाहिलं की तुम्ही बघून घ्या ना गिट्टी वगैरे, हे त्यांना दाखवा ना म्हणा। आपल्या इथे बरेच ये-जा करतात आणि या रस्त्याची दयनीय अवस्था आहे आणि प्रशासनाने याची दखल घेऊन गुणनियंत्रण विभागाकडून चौकशी करून या मस्तवाल अधिकाऱ्यावर काहीतरी कार्यवाही केली पाहिजे, निलंबित केले पाहिजे। यांना मागच्या 20-25 वर्षापासून पाहतो तसा हा रस्ता झालेला नाही असं सांगतात आणि मागील 2-3 वर्षापासून हा रस्ता उकरून ठेवलेला आहे आणि पूर्णपणे गिट्टी आतरून ठेवलेली आहे आणि ये-जा करणाऱ्या नागरिकांना अतोनात त्रास होत आहे। तरी प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधीने याची दखल घेऊन तात्काळ अशा मस्तवाल कर्मचाऱ्यावर, अधिकाऱ्यावर कार्यवाही करून तात्काळ रस्ता करून देण्यात यावा अशी मागणी होत आहे। न्यूज मराठी 24/7, नवा भारत नवा विचार। हे आपल्यासोबत येथील नागरिक होते। या नागरिकांनी या रस्त्याच्या समस्या सांगितलेल्या आहे। शेंबाळ पिंपरी ते मुळावा, मुळावा ते उमरखेड, उमरखेड ते ढाणकी अशा रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। मागील या रस्त्यामुळे अतोनात त्रास होत आहे। या रस्त्यावरून जवळपास 4 कारखान्यांना ऊस जातो, बरीचशी वाहनं चालतात। औंढा हे 12 ज्योतिर्लिंगातून एक ज्योतिर्लिंग आहे व तसेच श्री 3.5 पीठापैकी एक रेणुका देवीचं शक्तिपीठ आहे। याच रस्त्यावरून महाराष्ट्रातले असंख्य भाविक भक्त याच रस्त्याने ये-जा करतात। मागील 20 वर्षापासून या रस्त्याचं कुठल्याही प्रकारे काम झालेलं नाही। फक्त खड्डे बुजवणे आणि डागडुगी करणे एवढंच काम होतं आणि मागच्या 1 वर्षापासून या रस्त्याला मंजुरी मिळाली, पुलाचे काम मंजूर झाले, पण ठेकेदाराच्या आणि अधिकाऱ्याच्या पूर्ण दुर्लक्षितपणामुळे हे काम रखडलेले होते। तरी प्रशासनाने या निकृष्ट दर्जाच्या होणाऱ्या कामाची गुणनियंत्रण विभागाकडून चौकशी केल्याशिवाय कुठल्याही प्रकारचे बिलं अदा करू नये अशी येथील नागरिकाचे म्हणणे आहे। न्यूज मराठी 24/7, प्रतिनिधी संतोष आडे, पुसद, उमरखेड, महागाव।